रामनवमी निमित्ताने कुर्ला पश्चिम परिसरातील श्री छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये साई भक्त मित्रमंडळाच्या वतीने साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं। रामनवमी निमित्त मंदिराला फुलाची सजावट आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली। भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली। साई मंदिरात जो इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा वर्षानुवर्षापासून इथे साजरा केला जातो। इथं या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आपले अजय यादव उर्फ बाळू शेठ यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। तेव्हापासून ह्या मंदिरामध्ये खूप जोरात कार्यक्रम होतात। कोणतेही कार्यक्रम असू दे खूप जोरात होतात। असेच कार्यक्रम होत राहावे ही ईश्वरचरणी प्रार्थना। आज आपण इथे साई भक्त मित्र मंडळाद्वारा आयोजित रामनवमीच्या उत्सवात शूर संभाजी चौक या मंडळात प्रांगणमध्ये सामील झालेलो आहोत। या मंदिराचा जीर्णोद्धार 90च्या दशकामध्ये स्वर्गीय विजय यादव आणि यादव परिवार बापूंनी हे केलेला होता। फार लोकांनी कमिटमेंट केला करते पण नाही झालं। ते शेवटी यादव पवारांनी ते धाडस केला आणि आज हे मंदिर त्यानंतर 98 पासून कंटिन्यू इथे जे भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे हे त्यांचीच प्रेरणा आहे, त्यांचीच शक्ती आहे, साईबाबाची ताकद आहे। आणि यावर्षी तर आमच्या ताईंनी बाळूशेठ अस्वस्थ असताना आपला शरीराचा एक अंग साक्षी यादव यांनी आपलं एक शरीराचा अंग आपल्या वडिलांना दान केलेलं आहे। म्हणजे एवढा या प्रांगणचा एवढा मोठा महत्त्व आणि प्रभुत्व आणि पुण्य आहे की एका लेकीने आपले वडिलांना जीवनदान दिलेलं आहे। सर्वप्रथम तर मी साई भक्ताने शूर संभाजी चौकातील सर्व रहिवाशांचे ताईचे आभार मानतो। त्यांनी धाडस केलेलं आहे की का होईना आपल्या वडिलांना त्यांनी एक जीवनदान दिलेलं आहे। म्हणजे या आपण म्हणतो की ह्या स्लम भागाचा काय असतो, पण बघा एकमेकाची जी आपुलकी असते ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे। मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आमचे ताईला मोठं आयुष्य दो। त्यांनी जे आयुष्य जे आपल्या वडिलांना दिलेलं आहे त्यांच्या वडिलांनी स्वस्थ आयुष्य लाभो आणि आमच्या ताईलाही मोठा यश आणि स्वस्थ हा पुढील त्यांचा भविष्य असो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। साई भंडाराचं आयोजन आम्ही 91 सालापासून चालू केलेलं आहे। 91 सालापासून चालू केलेलं आहे। कशा प्रकारचं नियोजन आहे, काय काय या कार्यक्रमामध्ये आहे? कार्यक्रमामध्ये आमचे भंडारा आहे, होम हवन आहे, सत्यनारायणाची महापूजा आहे व इतर आमचे कार्यक्रम चालूच असतात। भजन आता थोडा वेळ भजन चालू होईल। हे होतं साई भक्त मित्र मंडळ हा फार पूर्व हा जुनं असं एक झाड होतं, त्याने फोटो होता। त्यानंतर आमची जी जुनी मंडळी होती सुधा होती आणि पेंटर हिराजी तांडेल आणि आम्ही सगळे रमेश गोने ही सगळी मंडळी आम्ही जुनी मंडळी आहेत। ती स्थापना या ठिकाणी मंदिर स्थापन केलं आणि तिथपासून या 91 पासून या ठिकाणी साई भंडारा इथल्या लोकांचा तो एक अन्नदानाचा कार्यक्रम आणि इतर आरोग्य शिबिरं किंवा इतर कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतो। आजपर्यंत तशी आजपर्यंत जो आहे साजेसा असा या मंडळाला त्या पद्धतीचा हा आमचा सोहळा कायमस्वरूपी असतो। हा जवळ 36 वर्ष या आमच्या अखंडित सेवा चालू आहे आणि कुठेही नाही आणि गोरगरीबपासून सगळे याचा लाभ घेत असतात आणि अनेक मोठे मोठे मान्यवर या ठिकाणी आमच्या या मंडळाला भेटी देत असतात आणि आम्हाला त्यांचं सहकार्य असतं। आणि लवकरच आम्ही या मंदिराचं वास्तू या ठिकाणचे काही मदतनीस दानशूर मंडळी या ठिकाणी मोठं मंदिर करण्याच्या प्रयत्नात आहेत, तर त्यांना ते यश मिळो अशी आम्ही साईचरणी नम्र प्रार्थना करतो की हे मंदिर पुढच्या वर्षी एक मोठ्या स्वरूपात या ठिकाणी व्हावं ही अशी सगळ्यांची आमच्या साई भक्तांची इच्छा आहे आणि ती लवकर साई भक्त पूर्ण करो हीच आमची त्यांना प्रार्थना आहे। आमचा हा उत्सव संभाजी चौक साई भक्त मित्रमंडळाचा गेले 31 वर्ष चालू आहे आणि हा सतत वाढत चाललेला आहे। खूप चांगल्या रीते हा आम्ही कार्यक्रम राबवतो। सगळ्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे आमचा कार्यक्रम चांगला उत्तम होत आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।